MIT आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ विश्व राजबाग लोणी काळभोर पुणे येथे 11 ऑगस्ट 2026 रोजी विद्यापीठाचा 11वा वर्धापन दिन भव्य कार्यक्रमाद्वारे साजरा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. तसेच इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ICMR चे माजी महासंचालक पद्मश्री प्राध्यापक डॉक्टर बलराम भार्गव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच 12 ऑगस्ट 2026 रोजी MIT ADT विद्यापीठात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या 11व्या बॅचचे स्वागत समारंभाचे अर्थात विद्यारंभ 2026 या 3 दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल जिष्णू देव वर्मा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय महाराष्ट्राचे माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक JD लक्ष्मीनारायण हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. हे दोन्ही कार्यक्रम विद्यापीठातील स्वामी विवेकानंद सभामंडपात हजारो विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीत पार पडणार आहेत. माईर्स MIT शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दास कराड यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमांना MIT ADT विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मंगेश कराड, कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर राजेश S, कार्यकारी संचालक प्राध्यापक डॉक्टर सुनीता कराड, कार्यकारी संचालक प्राध्यापक ज्योती ढाकणे, कार्यकारी संचालक प्राध्यापक डॉक्टर विनायक घैसास, प्रोहोस्ट डॉक्टर सायली गणकर, कुलगुरू डॉक्टर रामचंद्र पुजेरी, डॉक्टर मोहित दुबे, डॉक्टर नचिकेत ठाकूर व कुलसचिव डॉक्टर महेश चोपडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. वर्धापन दिन तसेच विद्यारंभ 2026 या 3 दिवसीय कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना विद्यापीठात राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक संशोधन नवोपक्रम व विद्यार्थी विकास उपक्रमांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच या प्रसंगी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे. MIT ADT विद्यापीठात यंदाही मोठ्या प्रमाणावर नव्याने विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून त्यांच्या स्वागतासाठी 3 दिवस विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील नामवंत उद्योग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनपर सत्रांचाही समावेश असणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर राजेश S, कुलपती डॉक्टर रामचंद्र पुजेरी व कुलसचिव डॉक्टर महेश चोपडे यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. विद्यारंभ 26 या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षण तज्ज्ञांना राष्ट्रीय गरिमा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये केंद्रीय विद्यापीठ राजस्थानचे कुलगुरू डॉक्टर आनंद भालेराव, महाराष्ट्राच्या उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळानकर व MIT ADT विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर महेश चोपडे यांचा समावेश आहे. या मान्यवरांना राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रीय गरिमा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर नचिकेत ठाकूर यांनी याप्रसंगी दिली. With Apollo Hospitals. So Apollo Hospitals and MIT Art Design Technology University, we have signed MOU, and part of the MOU is something like the admissions, 300 admissions they are providing to us. But all the classwork, everything to be submitted, I mean the entire academic part, it is done by MIT Art Design Technology University in our campus. And in Apollo Hospital, they will be giving the clinical attachment for the final year, the final year of the 4-year program of the paramedical sciences. So under which the BSc Health Sciences, all programs we are offering, and also we are trying to hope that by next year we are also trying to see the School of Pharmacy. We will try to start the School of Pharmacy. I think this is the whole vision of the university, that we are also entering into the, not that we don't have the medical colleges, we have pretty good medical colleges with us. We have Vishwaraj Hospital very close to campus. You would have seen the Vishwaraj Hospital under the My Trust. Apart from that, we have 2 medical colleges, I think, Latur and Talegaon. So we are very much into the forum of medical education also. But under the MIT ADT flagship banner
of the university, I think we are going to start a medical campus also, medical college campus also very soon. That's the whole vision. And another one campus we want to start in Bombay. We are now just having a thought process of starting a new campus there, attached to the same flagship of MIT University. We are thinking to have an off-campus center there, and we want to run some more programs there, parallel to what we are doing. Thank you, sir. नमस्कार, मी डॉक्टर महेश शोभडे, कुलसचिव MIT आर्ट डिझाईन टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी लोणी काळभोर पुणे. दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी या विद्यापीठाचा स्थापना दिवस आपण सेलिब्रेट करतो आहेत. विद्यापीठाची स्थापना 2016 साली झाली. यावर्षी आपण 10 वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि त्यानिमित्तानं काही विशेष कार्यक्रमांचं आयोजन या विद्यापीठामध्ये आपण केलेलं होतं. त्याच कार्यक्रमाचा एक पुढचा भाग म्हणून 11 ऑगस्ट 2026 रोजी हा विद्यापीठाचा स्थापना दिवस सेलिब्रेट करताना विद्यापीठाच्या जडणघडणीमध्ये ज्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी योगदान दिलेलं आहे अशा सगळ्या त्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं आपण त्या ठिकाणी सन्मान करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती माननीय प्राध्यापक राम शिंदे साहेब हे प्रमुख अतिथी म्हणून त्या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्याचबरोबर पद्मश्री प्राध्यापक डॉक्टर बलराम भार्गवजी, फॉर्मर डायरेक्टर ICMR, तर हे देखील या कार्यक्रमाला मुख्य अतिथी स्वरूपामध्ये उपस्थित राहत आहेत. आणि या पद्धतीनं आपण 11 ऑगस्ट हा फाउंडेशन डे या विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये आपण सेलिब्रेट करतो आहोत. त्यानंतर त्याच कार्यक्रमाची पुढची रूपरेषा म्हणून इंडक्शन प्रोग्राम 2026, त्याला विद्यारंभ 2026 या नावाने आम्ही संबोधलेलं आहे. हा कार्यक्रम 12, 13 आणि 14 असा 3 दिवस त्या विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये आपण साजरा करतो आहोत. 12 तारखेचा मुख्य प्रोग्राम जो आहे त्या मुख्य कार्यक्रमाकरिता महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल माननीय श्री जिष्णुदेव वर्माजी तर हे प्रमुख पाहुणे म्हणून त्या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्याचबरोबर या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून फॉर्मर डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस JD लक्ष्मीनारायणजी तर हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहत आहेत. त्याचबरोबर या दोन्ही कार्यक्रमांना म्हणजे फाउंडेशन डेचा प्रोग्राम आणि इंडक्शन डेचा प्रोग्राम या कार्यक्रमाला आमच्या विद्यापीठाचे कुलपती प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथजी कराड सर, त्याचबरोबर या विद्यापीठाचे प्रकुलपती प्राध्यापक डॉक्टर मंगेशजी कराड सर, या विद्यापीठाचे कुलगुरू, त्याचबरोबर प्रकुलगुरू आणि विद्यापीठाचे अधिष्ठाता संचालक, त्याचबरोबर इतर प्राध्यापक मंडळी हे सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आणि यावर्षी जे विद्यार्थी आमच्या विद्यापीठामध्ये ॲडमिशन घेतलेले आहेत ते साधारण 5,500 ते 6,000 विद्यार्थी आणि काही पालक अशा या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम 11 तारीख आणि 12 तारीख 11 ऑगस्ट फाउंडेशन डे, 12 ऑगस्ट इंडक्शन प्रोग्राम या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी साजरा केला जातो आहे. धन्यवाद.